नमो नमः छात्राः। अद्य वयम् अभ्यासपत्रं विषये पठितुं प्रारम्भं कुर्मः। किमस्ति अभ्यासपत्रं? पश्यन्तु, युष्माकं पुस्तकेषु दशम्याः कक्षायाः कृते नूतनः घटकः अस्ति एषः अभ्यासपत्रं। प्रत्येक 3 धड्यांनंतर 3 धड्यांवर आधारित एकत्र असं तुम्हाला सरावासाठी म्हणून ते हे जास्तीचे प्रश्न इथे असणार आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा मग निश्चितपणे याला अतिशय महत्त्व आहे. याच्यातले हा जो सगळा अभ्यास काय म्हणूयात आपण त्याला एक्सरसाइजेस आहेत, हे सर्व तुम्हाला मन लावून काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. तिन्ही धड्यांचे एकत्रित इथे सत्य असत्य म्हणा किंवा उचित पर्याय म्हणा किंवा अजून आपण जसं पुढे बघू तसे सगळे प्रश्न एकत्रित आहेत. त्यामुळे अभ्यास करून जर हे तुम्ही सोडवलं तर तुम्हाला हे समजेल की आपल्याला धडा कळाला आहे का, आपल्या लक्षात आहे का. त्यामुळे माझं तुम्हाला असं इथे निश्चितपणे सांगणं असेल की अभ्यासपत्रम सोडवताना तुम्ही तिन्ही धड्यांचा अभ्यास करा, एकदा धड्यांचं वाचन करा आणि नंतर मग हे सोडवायला सुरुवात करा. आणि बी ऑनेस्ट, प्रामाणिकपणे स्वतः ते आधी उत्तर लिहायचा प्रयत्न करा आणि नंतर हवं तर चेक करा की आपल्याला जे आपण उत्तर लिहिलं ते बरोबर आलं आहे की नाही आलं आहे ते, जेणेकरून तुमचा अभ्यास हा तयार आहे, होतोय नाही होते, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. तर काय काय अभ्यास आहे त्याच्यामध्ये बघूयात आपण. पहिला आहे वाक्यम पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम इति लिखत. आता हे तुम्हाला मी परत एकदा आठवण करून देते की इथे जे काही वाक्य असणार आहे तिथं स्पष्ट शब्दामध्ये दिले पहा, वाक्यम पुनर्लिखित्वा. त्यामुळे तुम्हाला सत्य असत्य तर येणार आहे, त्याच्यात काही फार अवघड नसतं, बरोबर आहे का, सत्य आहे का असत्य हे सांगणं. परंतु लिहिण्याची पद्धत समजून घ्या. वाक्य लिहायचंच आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यापुढे सत्यम असत्यम इति लेखनीयम. अत्र चत्वारि चतुरः प्रश्नाः सन्ति. तदनंतरम् अत्र उचितं पर्यायं चित्वा लिखत. तर योग्य पर्याय आहे इथे सुद्धा तुम्हाला 4 दिलेले आहेत. तर वाक्य वाचायचं, योग्य काय आहे अयोग्य काय आहे ते समजून घ्यायचं आणि लिहायचं. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा क्रमेण योजत. तुमचा जो पहिला पॅसेज असणार आहे या पहिल्या पॅसेजवरती क्रमेण योजयत हा प्रश्न असणारच आहे 2 मार्कांचा. तर त्याच्यासाठी म्हणून इथे भरपूर सारे तुम्हाला दिलेले आहेत एक्सरसाइजेस. पहिलं पहा, नदी मार्गस्य अवरोधनम, आद्य कृषक पृथ्वैन्य त्याच्यातलं आहे. पुढचं भ्रमणसमय ते सुद्धा त्याच्यातलंच आहे. पुढचं पुरोहितस्य त्याच्यातलंच आहे. मृग काकयोः स्नेहेन निवास दुसरा व्यसने मित्र परीक्षामधला आहे. त्यामुळे तुम्हाला एकत्रित अभ्यास करताना ते समजतंय की नाही ते बघा. वाक्य आपल्याला लिहायचे आहेत, नंबरिंग इथलं नाही लिहिलं तरी चालणार आहे, आपले डायरेक्ट नंबर उत्तराचे लिहायचे आहेत आपल्याला. तर 6 आहेत ते सोडवाल तुम्ही. त्यानंतर इथे बघा, हा रिक्त स्थानाने पूरयित्वा अन्वयम पुनर्लिखत. तुम्हाला मी सुक्तीसुद्धा जेव्हा शिकवली त्यावेळेस तुम्हाला मी हे सांगितलं होतं की अन्वयासाठी ही आहे, जे पाठांतराला असतं तेच अन्वयाला असतं. त्यामुळं पाठांतराचं सुभाषित अन्वयासाठी असताना कोणता शब्द त्याच्यातला नाही लिहिलेला आहे, गळलेल्या जागेमध्ये आहे ते तुम्ही शोधू शकता. मात्र लिहिताना संधी विग्रह करून लिहायचे हे लक्षात असू द्यात. शब्द पुन्हा नकोत. आपलं पाठांतर आहे, संधी विग्रह करून आपल्याला लिहायचं आहे. मग तिथं कोणता शब्द दिलेला आहे कोणता शब्द नाही आहे याचं थोडंसं अवलोकन करून लिहा. म्हणजे हा आता पुरुषः भिंद्यात छिंद्यात म्हणजे शेवटचं सुभाषित आहे तुमच्या लक्षात येते. तर आपल्याला त्याच्यातलं योग्य ते उत्तर लिहिता येईल सुभाषितातनं. काही अडलं तर आपण शंका निरसनाच्या वेळेस भेटू, त्यावेळेस तुम्ही विचारू शकता. समास विग्रहम कृत. आता हा महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. तुम्हाला समाससुद्धा परीक्षेला धड्याखालचे समास येणार आहेत, तर धड्याखालचे समास व्यवस्थित करा. या अभ्यासपत्रामधले समाससुद्धा करा. आता एक मी तुम्हाला इथे निश्चितपणे सांगू शकते बघा की इथे जे एवढे खूप सारे समास दिलेले आहेत तर आधी जस्ट ओव्हरलुक करताना असं करून बघा तुम्ही की आता चिंताकुल, तर आकुल शब्द शेवटी आला तर तो तृतीय तत्पुरुष समास असतो, चिंतया आकुलः. मग इथे लिहिताना फक्त तुम्ही काय लिहायचं तर
तृतीया तत्पुरुष, तृतीया तत्पुरुष. शॉर्ट फॉर्म. धनधान्य धनधान्य पुष्पफलानी. तुम्ही शंका निरसनाच्या वेळेस कुणीतरी विचारला होता आणि बाकीच्यांनी त्याला उत्तर दिले होते. तुमच्या लक्षात आहे हा समास कोणता आहे? हा इतरेतर द्वंद्व. असं शॉर्ट फॉर्म पेन्सिलने लिहा आणि मग तसं तुमच्या पुस्तकामध्ये बघा आणि मग आपल्याला ते समजत आहेत का, येत आहेत का बघून उत्तरं तुम्ही लिहाल. तत्पूर्वी मनाने उत्तरं लिहा, जेणेकरून आपल्याला आपलं समजतं की किती समजतं आहे, किती नाही समजत आहे, येते लक्षात. त्यानंतर चोर लुंठक भयम. आता भय भीती, ज्याच्यापासून भीती त्याची पंचमी, त्यामुळे हा तुमचा पंचमी तत्पुरुष समास आहे. चोर लुंठकयोः भयम असं तुम्हाला चोर लुंठकाभ्याम भयम अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहू शकता तुम्ही, किंवा चोर लुंठकेभ्यः भयम असंही चालेल. अशा पद्धतीने ही सगळी बघा. मृगशृगालो हा पण इतर द्वंद्व समास आहे. त्यानंतर याच्यातले काही समास तुमचे झालेले आहेत, काही समास नाही आहेत. बरं, आता मी तुम्हाला हे सांगेल बघा की कोणकोणते समास तुमचे झाले नाहीत, म्हणजे उगीच कन्फ्यूज होऊ नका, त्याचा आत्ता विचार करू नका. कोणकोणते तर एक मिनिट. हा विविध बीजाणी हा यावर्षीचा आहे, 10वीचा, अजून तुम्हाला झाला नाही आहे. त्यानंतर कल्याणकारी पण नाही झाला आहे, क्षुद्रबुद्धी पण नाही झाला आहे, अपरिचित नाही तत्पुरुष तुमचा नाही झाला आहे. नंतर अजून लगुड हस्त हा पण नाही झाला आहे. भुजगयमिता नाही झाला आहे, चरणविकल नाही झाला आहे, सकोपम पण नाही झाला आहे आणि प्रयाग क्षेत्रम पण नाही झाला आहे. त्यामुळे जिथे जिथे मी डॉट दिलेले आहेत ते समास तुमचे झालेले नाही आहेत. त्यामुळं त्याच्याबद्दल फार विचार करू नका, बाकीचे समास सोडवा. तिथे काही अडचण आली तर आपण निश्चितपणे चर्चा करूयात. तदनंतरम उचित कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. मग आता याच्यामध्ये तुम्हाला कारणे द्या आहे. पृथुवैन्यः स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः यतः. हा यतःचा अर्थ तुमच्या लक्षात आहे का? हा यतः म्हणजे कारण. पृथुवैन्य स्वप्रजाः दृष्ट्वा चिंताकुलः जातः म्हणजे पृथुवैन्य स्वतःच्या प्रजेला पाहून अतिशय चिंताकुल झाला. काय कारण आहे? तस्य प्रजाजनाः परस्परं वादविवादं कुर्वन्ति की तस्य प्रजाजनाः पशुवत जीवन्ति. कोणतं उत्तर बरोबर येणार आहे? हे दुसरं उत्तर बरोबर येणार आहे. तर तुम्ही तिथे फक्त ते उत्तर लिहायचं, वाक्य पूर्ण पुन्हा लिहायचं आहे. आलं लक्षात? या पद्धतीने तुमचा हा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आता हा अभ्यास कुठे लिहिणार? तर तुमच्याच पुस्तकामध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे. पुस्तकात म्हणण्यापेक्षा वहीमध्ये, वहीमध्ये तुम्हाला तो लिहायचा आहे. फक्त लिखाण करताना ते खूप सगळेच ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्याच्यामुळे व्यवस्थितपणे लिहा, चुका होऊ देऊ नका. आणि यानंतर तुम्हाला मी अमरकोशाविषयी सांगणार आहे. 2 मिनटं मी अमरकोश काढती आहे. बघा, या वर्षीचा अमरकोश त्याला आपण सुरुवात करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अमरकोशाला काय म्हणूयात आपण त्याला, तुमच्या पॅसेजवरती, परिच्छेदावरती अमरकोशाशी रिलेटेड असा प्रश्न असणार आहेच आहे. त्याच्यामुळं तुम्हाला त्याचं पाठांतर करणं गरजेचं आहे. प्रथमेतलाच शब्द असणार आहे, त्याच्यामुळे ती वाक्यरचना ॲडजस्ट करून दिलेली असेल. तर दररोज 5 या पद्धतीने आपण ते म्हणणार आहोत. तर मी तुम्हाला 10 देणार आहे, एकदम 5 तर नाही देणार आहे, पण 10 देणार आहे. साधारणपणे 2-2 आठवड्यांनी 10-10 देईल मी. त्यामुळं नियमितपणे दररोज एक पंक्ती करायची असं जरी तुम्ही ठरवलं तरीसुद्धा तुम्ही ते 10 दिवसामध्ये 10 पंक्ती होतील. मी साधारण म्हणलं तुम्हाला, मी 2-1 आठवड्यांनी तुम्हाला देईल. त्याच्यामुळं किती 30 शब्द असतील तुमचे. या 1-1.5 महिन्यांमध्ये सगळे शब्द होऊन जातील. त्यामुळे प्रामाणिकपणे ते म्हणा, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहते.
तुमच्या स्वतःच्या स्वस्व पुस्तकानि उद्घाट्य पश्यन्तु अथवा अत्र एव पश्यन्तु द्रष्टुम शक्नुवन्ति सर्वे छात्राः. याच्यातले काही तुमचे झालेले पण आहेत, काही तुम्हाला आठवतील, तर प्रारंभं करोमि. पश्यन्तु. राजा राजाराट् पार्थिवः क्ष्माभ्रूनृपभूपमहीक्षितः. पुनः एकवारं. राजा राजाराट् पार्थिवः क्ष्माभ्रूनृपभूपमहीक्षितः. तो तुमचा शब्द लक्षात आलाय. क्ष्माभ्रूनृपभूपमहीक्षितः. क्ष्माभ्रूनृपभूपमहीक्षितः. तदनन्तरं भूमिः. भूमिः गोत्राकुः पृथिवी पृथ्वी क्ष्मावर्निर्मेदिनी मही. भूमिः गोत्राकुः पृथिवी पृथ्वी क्ष्मावर्निर्मेदिनी मही. कृषकः क्षेत्राजीवः कर्षकश्च कृषिकश्च कृषिवलः. कृषकः क्षेत्राजीवः कर्षकश्च कृषिकश्च कृषिवलः. मृगः मृगे कुरंगवातायु हरिणाजिनयोनयः. मृगः मृगे कुरंगवातायु हरिणाजिनयोनयः. काकः काकेतु करटारिष्ट बलिपुष्ट सत्कृत्प्रजाः. पुनः एकवारं. काकेतु करटारिष्ट बलिपुष्ट सत्कृत्प्रजाः. शृगालः शृगालवञ्चुकक्रोष्ट शृगालवञ्चुकक्रोष्ट फेरुफेरवजम्बुकाः. शृगालवञ्चुकक्रोष्ट फेरुफेरवजम्बुकाः. मित्रं वयस्य स्निग्धः सवया अथ मित्रं सखा सुहृत्. मित्रं वयस्य स्निग्धः सवया अथ मित्रं सखा सुहृत्. वनम् अटव्यरण्यं विपिनं गहनं काननं वनं. वनम् अटव्यरण्यं विपिनं गहनं काननं वनं. गुरुः उपाध्यायोऽध्यापकोऽथ स्यान्निषेकाधिकृद्गुरुः. गुरुः उपाध्यायोऽध्यापकोऽथ स्यान्निषेकाधिकृद्गुरुः. लक्ष्मीः लक्ष्मीः पद्मालया पद्मा कमला श्रीर्हरिप्रिया. लक्ष्मीः लक्ष्मीः पद्मालया पद्मा कमला श्रीर्हरिप्रिया.